नमस्कार मंडळी. आज घेऊन आलो आहे तुमच्यासाठी दुसरी एक बोधकथा. खरं तर या बोधकथेच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना एक त्यातून शिकवण, त्यातून एक संदेश मिळावा ह्यासाठी मी थोडासा छोटासा प्रयत्न करतो आहे. एक राजा होता. राजा चांगला, त्याचं प्रजा, त्याच्या राज्यामध्ये सर्व काही आबादी होतं. पण प्रजा आहे, प्रजेमधला एक माणूस जो अशांत, ज्याचं मन अस्वस्थ असलेलं असं होतं, तो राजाला भेटायला येतो. आता भेटायला आल्यावर राजा दरबारामध्ये असतो ना, राजा विचारतो, बोला का तुम्ही आलाय? त्यावेळेस राजा म्हणतो की राजेसाहेब, माझी एक इच्छा आहे. मला राहायला घर नाही, जमीन नाही, मी भाड्याच्या घरामध्ये राहतो. कसायला जमीन नाही, 2 लेकरं आहेत, बायको आहे, कसा उदरनिर्वाह करणार? मला काहीतरी उदरनिर्वाहासाठी जागा द्या, जमीन द्या. राजा दिलदार. राजा म्हणतो, ठीक आहे, तू असं कर, तू उद्या सकाळी 6 वाजता माझ्याजवळ ये. मी तुला एका अटीवर त्या ठिकाणी जमीन देतो. दुसऱ्या दिवशी तो माणूस राजाच्या दरबारात येतो आणि राजा सांगतो की त्याला, हे बघा, सकाळी 6 वाजल्यापासून ते पुढं जेवढं तुम्ही पळत जाल, जेवढं तुम्ही चालत जाल, तेवढी जागा तुम्हाला दिली. त्या माणसाला आनंद झाला. इकडचं तिकडचा विचार न करता सकाळी विचार लवकर आलेला आणि लागला पळायला. पण राजाने अट घातली होती की थांबायचं नाही. ज्या ठिकाणी तू थांबशील त्या ठिकाणी तुला तेवढीच जमीन मिळेल, पुढं जास्त जमीन मिळणार नाही. हव्यासापोटी तो माणूस पळू लागतो. गावाच्या बाहेर गेल्यानंतर जसजसं पळू लागेल तसतसं तो माणूस थोडंसं मागं वळून बघतो, पळता पळता, आणि बस 2-3 किलोमीटर आहे, एवढी जमीन माझ्यासाठी खूप झाली, असं म्हणत पुन्हा पळू लागतो. पुन्हा 2-3 किलोमीटर जातो, पुन्हा जरासं मागं वळून पाहतो आणि म्हणतो, आता माझ्या म्हातारीसाठी, माझ्या बायकोसाठी बस पुरेसं झालं. पुन्हा पळू लागतो. पुन्हा 2-4 किलोमीटर पळतो, 5-6 किलोमीटर पळतो. पुन्हा त्याला आठवतं, जरासं मागं बघतो आणि म्हणतो की माझ्या पोरासाठी झालं, आता एवढी जमीन पुरेशी झाली. पुन्हा पळू लागतो. दुसऱ्या मुलासाठी त्या ठिकाणी होईल म्हणून पुन्हा पळू लागतो. मित्रांनो, सकाळी पळायला लागलेला हा माणूस दुपार झाली तरी पळतोच. 12, 12:30, 1चं ऊन, सूर्य तळपत असलेला या उन्हामध्ये त्याला धाप लागते. पळत पळत तो त्या ठिकाणी खाली पडतो. खाली पडल्यानंतर त्या ठिकाणी तिथंच तो त्या ठिकाणी गतप्राण होतो. तोपर्यंत राजाला हे कळतं आणि राजा ह्या सेवकांना त्यांना पाठवतो, जा त्या माणसाच्या जवळ जा आणि काय झाले बघा त्याचं. राजाची माणसं लवकर ताबडतोब त्याच्या जवळ जातात आणि त्याला, अभिनंदन, जिंकलास मित्रा, भरपूर जमीन जिंकलीस, असं म्हणत हलवून त्याला उठवायला प्रयत्न करतात. पण तो माणूस मेलेला असतो. मित्रांनो, लोभ हा वाईट आहे. संपत्ती मिळवण्याच्या नादामध्ये आपण आपलं आयुष्य, आपलं आरोग्य, आपली वेळ, मौल्यवान अशी वेळ आपण गमावत असतो.
माणसाच्या गरजा किती असतात मित्रांनो, किती असतात? अगदी लिमिट, छोट्या. हा जन्म पुन्हा येत नाही, हा जन्म पुन्हा कधीच येत नाही. त्यामुळं माणसाच्या मनामध्ये लोभ नसावा. म्हणून कुणीतरी म्हटलंय, तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, कोई दूसरा ही खाएगा. तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, कोई दूसरा ही खाएगा. खाली हाथ आया है, खाली हाथ जाएगा. खाली हाथ आया है, खाली हाथ जाएगा. तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, दूसरा ही खाएगा. खाली हाथ आया है और खाली हाथ जाएगा. खाली हाथ आया है और खाली हाथ जाएगा.